ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक पार पडणार। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चर्चा होणार। मंत्रालयातील बैठकीकडे ओबीसींचं लक्ष। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द केल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य। तर जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचाही वाघमारेंचा आरोप। हैदराबाद गॅझेट पाठोपाठ सातारा गॅझेटसाठी सरकारकडून हालचाली। सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। जनसुरक्षा कायद्याविरोधात आज विरोधक रस्त्यावर उतरणार। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा राज्यव्यापी मोर्चा। कायद्याला कडाडून विरोध। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। अजितदादांची तब्येत बरी नसल्याने कार्यक्रम रद्द। कालच्या वरळीतील बैठकीलाही अनुपस्थिती। डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला। महिला आयपीएस अधिकारी दमदाटी प्रकरणात रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी विनाकारण अजित पवारांची बदनामी। रोहित पवारांचा आरोप। नेपाळमधील हिंसाचार धक्कादायक वळणावर। माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या पत्नीला जिवंत जाळलं। माजी पंतप्रधान शेर देऊबा यांना त्यांच्याच घरात घुसून मारहाण। नेपाळमध्ये जेनझी आंदोलक संसदेत घुसले। आंदोलकांनी संसद पेटवून दिली। राष्ट्रपती भवनावर दगडफेक। पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न। सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बी सुदर्शन रेड्डींवर मात। राधाकृष्णन यांना 452 तर रेड्डींना 300 मतं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदेंची रणनीती यशस्वी। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फुटली। शिवसेनेच्या नेत्यांचा दावा। आज केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची बैठक। एसआयआर बाबत चर्चा होणार। बिहार नंतर संपूर्ण देशात एसआयआर तपासणी होणार। संतोष देशमुख खून प्रकरणावर आज बीड न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना कोणती शिक्षा होणार याकडे लक्ष। सोलापुरात नर्तिकेच्या नादानं माजी उपसरपंचानं आत्महत्या केल्याचा संशय। प्रेयसीनं बोलणं बंद केल्यानं गोळी झाडून घेतली। प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी नर्तिकेनं दबाव आणल्याचा नातेवाईकांचा आरोप।